आणि आता आपण या विकास ठरता मॅच टू मॅच जबरदस्त बॅटिंग बघायला मिळाली आणि आमच्या राहुल सरांकडून तुम्हाला दिलं जाते. या सर राहुल टिटोरेचे निश्चितच मुख्य प्रॉपरायटर आणि ज्याच्या माध्यमातून असंख्य खेळाडू असंख्य मुलं आज बाकी चांगलं प्रशिक्षण घेताना विजेते बघायला मिळालं. विकास माझी खूप वर्षांतर मला तुझे टॅप बघायला मिळाले. इथे या मैदानावर चांगल्यापैकी बॅटिंग झाली, 10 चेंडू 23 धावा केल्यात आणि जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळाली. आणि या स्पर्धेमध्ये तुम्हाला देखील परफॉर्मन्स द्यायचा असतो कारण तुमचा जवळचा संघ आहे, हा जवळचा गाव आहे. काय म्हणाल या स्पर्धेमध्ये तुम्ही आज क्वालिफाईड झालात? चांगलं वाटते आणि नक्कीच आमचा बी संघ पण आहे, तो पण क्वालिफायर झाला पाहिजे. उद्या गावची पब्लिक पण येईल आणि गावचा सपोर्ट चांगला असतो आहे. पॅराडाईजमध्ये आम्ही पराभूत झाले, गावांना आम्ही थोडं नाराज केलं. नक्कीच प्रयत्न करू आणि चांगला परफॉर्मन्स दाखवू. थँक्यू सो मच. खूप चांगली बॅटिंग, एकदा पुन्हा अभिनंदन. आपण बघितलं आजच्या दिवसात तिसरा संघ बघायला मिळाला आणि तिसरा संघ आपल्याला पाहायला मिळाला तो आपण बघत आहात जय जगुनाथ आगवण संघ. तर पहिल्याच्या सत्रामध्ये आपण बघितलं तो म्हणजे तुम्हाला यश फाउंडेशन मुरबा बघायला मिळाला. दुसऱ्या सत्रामध्ये आपण विलेंगी संघाला बघितलं. तिसऱ्या सत्रामध्ये आपण बघितलं तो म्हणजे निश्चितच तुम्हाला पाहायला मिळतोय जय जगुनाथ देव आगवण वामिका स्टार. आणि आता शेवटचे 4 संघ आहेत, त्यांच्यातून कोणता संघ पुढे जाईल, कोणता संघ विजेल ऐकूया. कॉमेंट्री बॉक्समध्ये करतोय बदल लाडका आवाज उंबोळीचा संतोष पाटील. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच आपण दीपक संके सरांचा आवाज या ठिकाणी ऐकत होतो. एक चांगली मॅच जिचा विचार केला तर खऱ्या अर्थाने टायमिंग खूप महत्त्वाचं आहे आणि इथे टायमाला महत्त्व दिलं जातं आहे. अशी टुर्नामेंट आतिशदादा राऊत यांच्या माध्यमातून ही टुर्नामेंट खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर धर्मवीर आनंद दिघे साहेब युवा प्रतिष्ठानचे जे कार्यकारी आहेत त्यांच्या या सर्व एकत्रितने ही स्पर्धा आयोजन केली आणि त्याला नाव दिलं गेलं धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक. हे चषकाचा जर विचार केला तर 6वं वर्ष आहे. 6व्या वर्षामध्ये जेव्हा जेव्हा आपण पाहतो या स्पर्धेचा विचार करतोय तेव्हा मात्र दानधर्म हेच आपल्याला पाहायला मिळतंय. आज या स्पर्धेमधून जो काही खर्च केला जातोय आणि त्या व्यतिरिक्त जी रक्कम उरते ती मात्र आपल्याला पाहायला मिळते की गरजू लोकांना नक्कीच दिले जात आहे. यस, टायमर ऑन झालाय. इथून आपण पाहतोय पहिला चेंडू खेळलाय. पहिला चेंडू जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर इथे रन्स नाहीये, डॉट चेंडू आलाय. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर हमजा 11 डहाणू विभागातील संघ, दुसऱ्या बाजूला आगवणचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पायावर चेंडू टाकला होता. चेंडू जर पाहिलं तर इथून रनआउटची दाट शक्यता आणि नॉट आऊटचा इशारा आलाय. इथून आपण पाहतोय सिंगल रन्स तर मात्र नक्कीच मिळेल, परंतु हा चेंडू पायाला लागला होता की आणि इथून जर पाहिलं तर तिसऱ्या पंचांची मागणी केली. बॅटिंगला हा चेंडू लागला होता. सॉफ्ट डिसिजन, नॉट आऊट आहे, परंतु बघूया बिघडलंय. जाऊया पंचांकडे. नॉट आऊट इशारा येतोय. आपण पाहतोय फलंदाज सेफ आहे आणि रिव्यू जो आहे होता तो लॉस झालेला आहे. एका बाजूला फलंदाज जर पाहिलं तर अविनाश आणि अनिकेत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. डावकडे आताचा फलंदाज अविनाश आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कुलदीप फटका सजवलाय, जबरदस्त फटका चेंडूला पाठवलंय. आपण पाहतोय गुडघा टेकलाय आणि तदनंतर चेंडूला दिशा दिली ऑन साइड रिजनला. कडक प्रहार, चौकार, चांगली
होता. अविनाशचा फटका जर पाहिला तर गोलंदाजा कुलदीपच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. इथे रन्स मिळणार नाही. डॉट चेंडू आलाय. आतापर्यंत 5 धावा झाल्या आहेत. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू आहे आणि आज शेवटच्या चेंडूवर जर पाहिलं तर आणखी डिक्लेअर झोनकडे चेंडू रन्स मिळेल. सिंगल ओव्हरची होईल समाप्ती. एक षटक कंप्लीट झालाय आणि 6 धावा. सहा धावा झाल्या आहेत. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय, ज्यामध्ये 3 चेंडू निर्धाव टाकले गेले. 2 चेंडूवर सिंगल सिंगल 2 धावा आले आणि एक चौकार. अशी मात्र आपल्याला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर थोडासा वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केलाय. इथून जर पाहिलं तर डिक्लेअर झोनकडे चेंडूला वळवलंय. सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. 7 धावा. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतायत. जाणीव आहे. रन्स रोखणं खूप गरजेचं आहे. याआधी आगवण टीमला आपण पाहिले हायेस्ट स्कोर या टुर्नामेंटचा त्यांनी बनवला. चांगली बॅटिंग आणि क्वालिफाय झालेला संघ म्हणून त्यांना पाहायला मिळाला. इथून आपण पाहतोय चेंडू जाईल. अगदी जर पाहिलं तर +1 म्हणजे एकंदरीत 2 धावा या ठिकाणी मोजल्या जातील. एक्स्ट्राच्या रूपाने ह्या धावा नक्कीच येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्ड जर पाहिलं तर एकंदरीत 9 धावा आत्तापर्यंत स्कोर कार्डवरती झाल्या आहेत. अविनाश खेळतोय. 4 मध्ये 6, 4 मध्ये 2 बनवले आहेत अनिकेतने. यावेळेस सिंगलला चालना दिली. सिंगल रन्स या ठिकाणी घेतलं जाईल. मध्ये धावसंख्या वाढली जाईल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 10 धावा स्कोर कार्डवरती. आतापर्यंत जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ झालाय. पंच दर्शवतायत वाईटचा इशारा आहे. अतिरिक्त धाव मोजली जाईल. धावसंख्या वाढेल. 11 धावा. आणखीन एक सिंगल. अगदी पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला फक्त हलक्या हाताने दिशा दिली. चेंडू जातोय. जोपर्यंत फिल्डिंग होईल तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल रन्स घेतलाय. इथून जर पाहिलं तर चांगले चेंडू आहेत. त्याचा सन्मान केला जातोय. चांगले फटके नक्कीच दर्शवले जात आहेत. एकच फटका असा पाहायला मिळाला होता जो अविनाशच्या बॅटमधून क्रॅकिंग फटका पाहायला मिळाला होता. इथून आपण पाहतोय आणि त्याच्या विरोधात जर पाहिलं तर थोडंसं संरक्षमत खेळण्याचा प्रयत्न. पाहिलं तर षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 14 धावा स्कोर कार्डवरती. ओहो, वेग वेग आणि वेग फक्त पाहायला मिळाला चेंडूवर. इथून जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. चांगली गोलंदाजी मयूरने हाताळली. जर पाहिलं तर 1 नो 1 वाईड चेंडू जरी हाताळला तरी देखील आपण पाहतोय फक्त आणि फक्त 7 धावा दिल्या. ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले आहेत. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये 7, अशा एकंदरीत 14 धावा आल्या आहेत. गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर हर्ष माची आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू थोडासा वेग टाकण्याचा प्रयत्न केला होता. इथून मात्र आपण पाहतोय हा चेंडू जर पाहिलं तर वाईड आहे. लाईन लेंथ बदलावी लागेल. आपण पाहू शकतायत. ओहो, पुन्हा एकदा तोच चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. लेग स्टिकवर टाकण्याचा प्रयत्न आहे.
आणि इथून जर पाहिलं तर सक्सेस होत नाही गोलंदाज. 2 चेंडू खराब टाकलेत. यावेळेस तिसरा आलाय, तिसरा देखील खराब चेंडू. इथून जर पाहिलं तर 3 चेंडू लगातार वाईट टाकताना आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज हर्ष. इथून आपण पाहतोय रन्स मात्र सिंगलला प्राधान्य दिलंय. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर एकंदरीत 18 धावा. याही वेळेस आपण पाहतोय वाईटचा जर विचार केला या ओव्हरमध्ये तर आतापर्यंत फक्त एकच चेंडू चांगला टाकला आहे मी म्हणेन. 4 चेंडू खराब टाकलेत. वाईटच्या रूपाने ही रन्स बहाल केल्यात. यावेळेस बॅटची हलकीशी एज लागली. चेंडू जातोय डिक्लेअर झोनकडे. पुन्हा एकदा थोडासा पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. याही वेळेस आपण बघतोय चांगला चेंडू आहे. चेंडू जर पाहिलं तर डॉट येईल. आणखीन एक खराब चेंडू. थोडीशी वाईड लाईन यावेळेस जास्त वापरण्याचा प्रयत्न केला आहे. सिंगलसाठी जाईल. सिंगल रन्स मिळेल. इथून जर पाहिलं तर आत्तापर्यंत चेंडूचा खेळ जर पाहिला तर नक्कीच 4 चेंडू झालेत. 4 चेंडू झाले आहेत. 2 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. पुन्हा एकदा हा खराब चेंडू. आत्तापर्यंत वाईटचा जर विचार केला तर या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त वाईट चेंडू नक्कीच टाकले गेले आहेत. एकंदरीत 7 चेंडू हे वाईट टाकले आहेत. पुन्हा एकदा सिंगलसाठी गेलाय. सिंगल रन्स या ठिकाणी मिळेल. थोडीशी खराब फेकी नक्कीच होती परंतु त्या ठिकाणी गॅदर चांगलं केलं मी म्हणेन. बॅकअप चांगलं होतं आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथे रोखलंय चेंडूला. ओव्हरची होते समाप्ती. या ओव्हरमध्ये आल्या 10 धावा आणि धावसंख्या जर पाहिली तर 25 धावा. 3 षटक कंप्लीट झाले आहेत. अजूनही जर पाहिलं तर शेवटचं षटक शिल्लक आहे. इथून आपण पाहतोय पहिला चेंडू. पुन्हा एकदा चेंडू खोलवर टप्प्याचे जास्तीत जास्त टाकले जात आहेत आणि त्याचमुळे जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत हमजा 11 टीमने टाकले आहेत. याही वेळेस टॅपचा फटका केला आहे परंतु तिथे हर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला अडवतोय. रन्स मात्र इथून मिळण्याचा प्रयत्न होता सिंगल रन्स काढण्याचा परंतु कुठेतरी फलंदाजाला इथे माघारी परतावा लागेल. रनआउटच्या रूपाने गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर अविनाश बॅक टू द डगआउट. 11 मध्ये 11 बनवले त्यांनी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल मिस्टर अमित यश. येतोय. 10 चेंडू अनिकेत खेळलाय परंतु 10 चेंडूमध्ये जर अनिकेतचा जर विचार केला तर फक्त 4 धावा त्यांनी बनवल्या आहेत. इथून एक्स्ट्रा ज्या रन्स आले आहेत त्यामध्येच
आपल्याला पाहून ही धावसंख्या बनली गेली. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला हा चेंडू ऑन साईड रिजनला चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज सेफ आहे. इथून सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 28 रन्स, 28 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय फटका चांगला होता. इथून आपण पाहतोय क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं झालंय. चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न केला. तिथे मयूर होता. खूप चांगलं क्षेत्ररक्षण मयूरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. रन्स मात्र 1 मिळेल. 29 धावा. 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा वरची बाजू लागते आणि चेंडू जर पाहिला तर बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होताना आउट होतोय फलंदाज. सचिन आलाय नवीन फलंदाज शेवटचा चेंडू खेळण्यासाठी. इथून जर पाहिलं तर चेंडू सोडलाय. ओव्हरची होईल समाप्ती. 4 षटक कंप्लीट झाले आहेत. 29 धावा स्कोर कार्डवरती आणि जिंकण्यासाठी 30 धावांचं लक्ष असेल. चला साई कृपा दहिसर संघ आणि दुसऱ्या बाजूला फायटर धोडीपूजा दोन्ही संघाचे कर्णधार या. हॅलो, चला या टॉसवर दोन्ही संघ आलेत. देश सर, ओके. आणि तुमच्या विरुद्ध संघ कोणता आहे? तुमच्या विरुद्ध धोडीपूजा फायटर आलेत. एक मिनिट, कॉइन इसे दिखता है, 1 रुपया कॉइन से चॉइस करेंगे. हाँ हाँ चलेगा.
मिळतो 2 वाजेपर्यंत मिळतात. 2 वाजेपर्यंत मिळतात. काही मागवा साहेब आणि कसं तसं साहेब दैसे संघ टॉस जिंकला, काय घेणार आपण? फिल्डिंग घेणार. ओके. किती जुने खेळाडू आहेत तुमच्या संघामध्ये? आता दोनच जण आहेत. ओके, थैंक यू सो मच. टॉस अगर आप जीते तो क्या चॉइस करते हैं? हमारा भी फील्डिंग लेने का ही सोचता. आज पूरी टीम है? नहीं आज सीनियर एक श्रीनाथ ही है और बाकी सब तो आज अभी नए नए प्लेयर लोग को चांस दिए गए. ओके, अच्छी बात है क्योंकि नए नए खिलाड़ी आते हैं. आपकी टीम भी काफ़ी अच्छी है, काफ़ी टीम को चुनौती भी आप पैदा करते हैं. भले फाइनल जीतो ना जीतो, मगर एक ऐसी टीम आपकी बन चुकी है कि बड़े बड़े खिलाड़ी आपसे डरते हैं. और ये नए नए क्रिकेट में नई नई टीम ऐसी बनती है तो काफ़ी अच्छा लगता है. थैंक यू सो मच, ऑल द बेस्ट. संतोष येतो मी. थँक्यू व्हेरी मच. इथून आपण पाहतोय सुरुवात Fighter. चांगली मी म्हणेन Fighter. बॅटिंग करणाऱ्या टीमची, कारण की ज्या पद्धतीने दुसऱ्याच चेंडूवर प्रहार केला होता, चौकार मारली होती आणि चौकाराने जर पाहिलं तर धावसंख्या वाढवली होती. 6 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 30 धावांचं लक्ष आहे. याही वेळेस आपण पाहतोय खोलवरचा टप्पा होता. या चेंडूवर रन्स नक्कीच मिळणार नाही आहे. डॉट चेंडू आलाय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू आहे. चांगला फटका बनवलाय. या चेंडूला पाठवलाय मात्र डिक्लर झोनकडे, जिथे मिळेल आणखीन 1 रन्स. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 7 वर जाऊन पोहोचतंय. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. आगवणकर टीम आपण पाहतोय बी संघ आज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. सी संघाचा देखील विचार करतोय. जेव्हा जेव्हा सी संघ देखील पाहायला मिळतोय, त्यांची देखील एक चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळते. परंतु आज ए आणि बी हे 2 संघ खेळले आहेत या टुर्नामेंटमध्ये. पुन्हा एकदा टॅपचा फटका. इथून जरी हाईट कमी असली अविनाश याची, तरी चेंडूला रोखण्यामध्ये यश प्राप्त केलंय त्यांनी. यस, आपण पाहतोय रिव्ह्यू घेतलाय. अंपायरचा आहे का? यस, ओके. कदाचित अंपायर ने पाहिलं देखील असेल की हा चेंडू अडवताना काय घडलंय नक्की ते देखील पाहणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी जर पाहिलं तर पंचांच्या मनामध्ये जी शंका आणली ती मांडली गेली अगदी समोर. आपण पाहतोय ओमसाई स्पोर्टच्या माध्यमातून पडताळणी केली जाईल नक्की काय घडलंय. चेंडू अडवत असताना मात्र नक्कीच आपण पाहतोय सेफ आहे, कारण की हवेत होता खरा, परंतु चेंडू नक्कीच त्यावेळेस अडवला आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतोय सिंगलच रन्स. हे दृश्य आपण पाहू शकतायत, जिथे चंद्रावर जाण्याची क्षमता आमच्या प्रत्येक कॅमेरामॅनची असते. नूर आपल्याला पाहायला मिळतोय, ध्रुव राऊत आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन आलायत. आपण पाहतोय शेवटचा चेंडू खेळला होता सचिन, परंतु रन्स जमवू शकला नाही. इथून गोलंदाजीतून त्याला कमबॅक करावा लागेल. पहिला चेंडू आणि आक्रमण केलाय चेंडूवर. जबरदस्त फटका अजयच्या बॅट मधून येतोय. चौकार अजय. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मयूर हे 2 फलंदाज आहेत. आक्रमक आहेत दोन्ही फलंदाज, परंतु यावेळेस अजयने जास्तीत जास्त आक्रमण करण्याचा विचार केलाय. 12 धावा आतापर्यंत जमवल्या आहेत. सचिनच्या विरोधात पहिल्या चेंडूवर आक्रमण. आता मात्र आपण पाहतोय दुसऱ्या चेंडूवर हा फक्त सिंगल घेतलाय. इथून आपण पाहतोय प्रत्येक चेंडूवर आक्रमण करता येणार नाही आहे, कारण की जिंकण्यासाठी जर पाहिलं तर कमी धावांचं लक्ष आहे. आत्तापर्यंत 13 धावा जमवल्या आहेत. 6च्या सरासरीने आपण पाहतोय संघ खेळतोय. इथून आपण पाहिलं तर 30चा टार्गेट आहे आणि 2च चेंडू झाले आहेत. यावेळेस बॅटची एज चेंडू हवेत आणि मयूरला माघारी परतावं लागेल. गडी बाद होतोय.
सुमित आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सचिनला मिळाली सफलता. ज्या पद्धतीने आपण पाहतो खेळायचा होता परंतु बॅटचा टॉपेज लागला, चेंडू हवेत राहिला. इथून आपण पाहतोय आणखीन एक सिंगल रन्स. 14 धावा आत्तापर्यंत बनवल्या आहेत. अजयची बॅटिंगचे मी नक्कीच कौतुक करेन. ज्या पद्धतीने अजयने 5 मध्ये 11 बनवले आहेत. डावखुरी हाताचा फलंदाज आहे. नेहमीच आक्रमण असतो डावखुरी हाताचा फलंदाज आणि आक्रमकता त्यांनी दाखवलं आहे. कारण त्याच्या बॅटमधून एकंदरीत चौकारांचा विचार केला तर 2 चौकार आणि 3 सिंगल अशा 11 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. याही वेळेस आक्रमण केलंय, टॅपचा फटका, परंतु चेंडूला रोखण्यामध्ये यश प्राप्त केलंय. चेंडूला थांबवलंय आणि इथून जर पाहिलं तर रन्स मात्र मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. पुन्हा एकदा सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न आहे. इथून मात्र आपण पाहतोय चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण उमेशकडून. नेहमीच आपण पाहतोय ओव्हरची होईल समाप्ती. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय सिंगल रन्स. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आणखीन 1 ने वाढेल. 16 धावा झाल्या आहेत. दहा चेंडू आणि 14 धावा. सुमित आणि अजय आपण पाहतोय. तर तिसऱ्या बाजूला गोलंदाज अनिकेत. सिंगल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला डॉट चेंडू आलाय. अनिकेतची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने आपल्याला नक्कीच 3 चेंडू झाले आतापर्यंत. 3 चेंडू मागे एकंदरीत विचार केला तर फक्त एकच धाव खर्च केले. इथून आडव्या बॅटने केलाय प्रहार. चेंडूला रोखायचं होतं आणि हा चेंडू मात्र निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. उमेश होता त्या ठिकाणी. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सचिन आपल्याला पाहायला मिळाला परंतु त्यांच्या गॅपमधून चेंडू सरळ नमित आपल्याला पाहायला मिळतात. सध्या बिझी आहेत थोडेसे. पुन्हा एकदा 8 चेंडू 10 धावा. सिंगल आलाय. आमच्या 11 टीम ज्या पद्धतीने खेळल्या आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एक्स्ट्राच्या रूपाने ज्या रन्स दिल्या होत्या त्या कुठेतरी बेनिफिट ठरल्या आहेत आगवणकर बी टीमला. परंतु इथून आपण पाहतोय चौकार त्यांना रोकावे लागणार आहेत. चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे आणि यासाठी जर पाहिलं तर 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 मध्ये 9 थांबवायचे आहेत. अजयची बॅटिंग ज्या पद्धतीने आपण पाहतोय इथून जर पाहिलं तर थोडासा धोका होता. फलंदाजी करताना आपण पाहतोय चांगली बॅटिंग केली होती परंतु तिथे मात्र कुठेतरी रनआउटचा चान्स सोडलाय. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये आता मात्र जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. इथून जर पाहिलं तर 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 मध्ये 8 बनवायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. मिस्टर मनीषला आणलंय. षटक क्रमांक 4. 6 चेंडू निर्णायक असतील. ज्या 6 चेंडूमध्ये पराजय नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल.
तिसऱ्या बाजूला आपण पाहतोय अजयची बॅटिंग आतापर्यंत खूप चांगली झाली, 14 खेळलाय आतापर्यंत. यावेळेस टॅपचा फटका, वाह, बॉडीला स्ट्रेच केलं, अगदी उंच उडी मारली आणि इथून जर पाहिलं तर सुमितला माघारी परतावा लागेल. गडी बाद होतोय. कमालीचं क्षेत्ररक्षण पहा, जास्तीत जास्त जर पाहिलं तर 3 ते 3.5 फूट उडी. इथून मात्र हाय जंप घेतली गेली, पूर्णपणे बॉडी स्ट्रेच केली आणि तदनंतर चेंडूला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये टाकलं आणि टाकलंच नाही तर विकेट देखील घेतलाय. इथून जर पाहिलं तर सफलता मिळाली. 5 मध्ये 8 बनवायचे आहेत. 5 चेंडू 8 धावा. एका बाजूला आगवणकर बी संघ तर दुसऱ्या बाजूला हमजा 11. दोन्ही संघाचा विचार केला तर आता मात्र 2-2 विकेट सेम झाले आहेत. इथून आपण पाहतोय फटक्यामध्ये इथून ताकद नव्हती, तिथे मात्र सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. थोडेसे प्रयत्न होते त्यांनी लगेच क्विक फिल्डिंग करण्याची, परंतु आणखीन एकच रन्स मिळेल. 4 चेंडू आणि 7 धावा. हा जो गॅप आहे 4 आणि 7 मधला हा कुठेतरी कमी करावा लागेल. विचार केला तर अजय नॉन स्ट्राईक एंडला आहे, म्हणजे थोडासा बेनिफिट आहे आगवणकर टीमला. इथून जर पाहिलं तर हर्ष नवीन आलाय, ज्यांनी आत्तापर्यंत एकही चेंडू खेळलेला नाही आहे. तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंगवर. पहिला चेंडू खेळलाय, सॉफ्ट हँड खेळलाय आणि सॉफ्ट हँड सिंगल रन्स या ठिकाणी जमा केले. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर धाव फलकावर जाऊन पोहोचेल. एकंदरीत 24 धावा. 3 चेंडू आणि 6ची आवश्यकता आहे. 3 चेंडू 6 धावा. मॅच कोण जिंकेल इथे मात्र नक्कीच लढत चांगली आहे. 3 मध्ये 6 बनवायचे आहेत, म्हणजे इथून एक चौकार या 3 चेंडूमध्ये मारणं खूप गरजेचं असणार आहे. अजय सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत इथे आपण पाहतोय थोडासा खराब चेंडू आणि त्याचं रूपांतर काय, तर इथे मात्र पंच देखील थोडेसे कन्फ्यूज आहेत आणि त्याचमुळे चौथ्या पंचांची मागणी घेतली त्यांनी. चांगली फिल्डिंग झाली, नोचा चेंडू होता. सॉफ्ट डिसिजन जो आहे तो पंचांचा आउट आहे आणि इथून आपण पाहू शकताय नक्की काय घडलंय, काय बिघडलंय. इथून आपण पाहतोय नॉट आउटचा इशारा आलाय. फलंदाज सेफ आहे, आपण पाहू शकतायत. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण दाखवलंय बॅट अर्ध्यापेक्षा जास्त नक्कीच क्रीजच्या आतमध्ये आली होती आणि त्याचमुळे जर पाहिलं तर पंचांना जास्त काही बघावं लागलं नाही. या चेंडूवर सरळ निर्णय अक्षय राऊत याचा आपल्याला पाहायला मिळाला. इथून आपण पाहतोय 26 रन. 3 चेंडू आणि 4ची आवश्यकता आहे. समीकरण बदललाय. 3 मध्ये 4. एन मोक्यावरच अगदी आपण पाहू शकताय नो चेंडू आला आणि त्याचमुळे ही धावसंख्या जी जास्त होती ती कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न केला. याही वेळेस आपण पाहतोय सिंगल रन्स आलाय. सिंगलने जर पाहिलं तर धाव स्कोर कार्ड जाऊन 27 या आकड्यावर. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 मध्ये 3 ह्या तुम्हाला बनवाव्याच लागतील, कारण की दोन्ही संघाचा विचार केला तर विकेट सेम आहेत. हमजा 11 टीम 27 धावा झाल्यात. 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 3 धावा. दोन चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. इथून आपण पाहतोय हा एक महत्वाचा चेंडू असेल जो संघाला इथून आपण पाहतोय थोडीशी क्षण पाहिली. एक धाव तर पूर्ण केले, दुसरा धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतंय. 2 धावा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाला. थोडीशी खराब क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर अविनाशची आपल्याला पाहायला मिळाली. कुठेतरी चेंडू थांबवायचा होता. जर हा चेंडू थांबवला असता तर मात्र नक्कीच ही मॅच देखील जिंकली असती, पण तो चेंडू सोडला आणि त्यानंतर 2 धावा देखील दिल्या आहेत. 1 चेंडू 1 रन्स. 1 चेंडू 1 रन्स.
1 मध्ये 1 आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचा जर विचार केला तर सेम विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. हमजा 11 टीमचे देखील 2 गडी बाद झाले आहेत. आगवणकर बी टीमचे देखील 2 गडी बाद झाले आहेत. मॅच मजेदार आहे. इथून जर पाहिलं तर 1 मध्ये 1 बनवायचं आहे तो म्हणजे हमजा 11 टीमला, तर 1 मध्ये 1 रोकायचा आहे तो म्हणजे आगवणकर बीला. विकेट सेम आहेत, लक्षात असू द्या. जर डॉट आला तर इथून आपण पाहतोय बॉल विकेट नक्कीच आपल्याला मिळते, बॉल आउट. आज चेंडू जर डॉट आला तर नक्कीच बॉल आउट आपल्याला पाहायला मिळेल. विकेट सेम आहेत आणि जर विकेट जर आला तर आपण पाहू शकतायत आगवणकर बी टीम जिंकू शकतायत आणि सिंगल आला तर मात्र हमजा 11 टीम इथून जिंकेल. काय घडेल काय नक्कीच इथे मात्र प्रत्येक प्रेक्षकांची नजरा मैदानाच्या आतमध्ये लागले. थोडंसं सापडं रचलं जातंय का की इथून हा 1 रन्स रोकायचा आहे. इथून मात्र चौकार, कडक प्रहार अजयच्या बॅट मधून. एकतर्फी मॅच अजयने मी म्हणेन जिंकवले. जबरदस्त बॅटिंग केली त्यांनी. 15 चेंडूमध्ये अगदी जर पाहिलं तर 20 धावा बनवल्या आणि ह्या मॅचला जिंकवलंय. अगदी एंड मुमेंटमध्ये आपण पाहतोय आगवणकरांचा तो टर्निंग पॉईंट ठरला असं मी म्हणेन, जिथे 7 धावा हव्या होत्या 3 चेंडूमध्ये आणि कुठेतरी खराब चेंडू टाकला. त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडीशी मिसफील्ड झाली आणि यावेळेस जर पाहिलं तर टीम जिंकले हमजा 11 टीम. चला यानंतर